एमआयडीसी संदर्भात? याच्यामध्ये दोन विषय आहेत. जेव्हा 2-3 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी बसून मी माझ्या मतदारसंघातल्या युवा वर्गासाठी आंदोलन करत होतो, तर कर्जत आणि जामखेडचे सर्व युवा एकत्रित येऊन त्यांनी काल माझ्या मतदारसंघामध्ये आंदोलन केलं. ते करत असताना त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुद्धा दिवसभर चालू ठेवली होती. आणि आज आदरणीय उदय सामंत साहेबांना मी 25,200 युवांनी जी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत एका दिवसात, असं एक पत्र आदरणीय उदय सामंत साहेबांना आज मी देणार आहे. आणि माझ्या मतदारसंघातल्या युवा वर्गाच्या भावना हा त्यांच्या सहीने मंत्री महोदयांपर्यंत मी पोहोचवेल. तसंच एका दिवसाच्या सह्या आहेत, अजून ती मोहीम चालू आहे. नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त सह्या येत्या काळामध्ये झालेल्या आपण सर्वांना बघायला मिळेल. काल आदरणीय स्पीकर महोदयांना मी भेटलो, नार्वेकर साहेबांना. त्यांना विनंती केली की 2दा अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन सुद्धा याच्यावर कुठलीही अधिसूचनेवर कारवाई झालेली नाही. त्यांना काल भेटल्यानंतर त्यांच्याकडनं एक पत्र आदरणीय उदय सामंत साहेबांना दिलेलं आहे की आज 3-3:30 वाजता बैठक या बाबतीतची स्पीकर महोदयांच्या उपस्थितीमध्ये, इंडस्ट्री मिनिस्टर यांच्या उपस्थितीमध्ये आज तिथं होणार आहे. त्यामुळे आज त्या बैठकीमध्ये काय होते हे आपण बघू. त्याच्याच बरोबर काल राम शिंदे साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं आणि भाषण करत असताना त्यांनी चुकीची माहिती ही विधान परिषदेमध्ये दिलेली आहे. तर त्या चुकीच्या माहितीबद्दलचं एक पत्र दानवे साहेब, विरोधी पक्षनेता विधान परिषद यांच्या नावाने मी दिलेलं आहे. तसेच उपसभापती महोदया त्यांच्या नावाने एक पत्र मी केलेलं आहे. थोड्या वेळात मी ते देणार आहे. याच्यात जर आपण बघितलं तर काल राम शिंदे साहेब बोलत असताना त्यांनी काही गटांचा उल्लेख केला आणि उल्लेख करत असताना 31 ते 82 गटापर्यंतचं नाव त्यांनी घेतलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये नीरव मोदींनी जमीन घेतलेली आहे. मला त्यांना सांगायचंय की नीरव मोदीची तर जमीन आहेच, पण नीरव मोदीच्या नावाने एक कंपनी आहे फायरस्टोन अशा नावाने. त्याच्यामध्ये नीरव मोदी हा पार्टनर आहे आणि त्याचे मित्र सुद्धा आहेत. त्यामुळे फक्त नीरव मोदीची जमीन आहे असं बोलून चालणार नाही. त्याच्या मित्राच्या आणि त्याची मिळून एक कंपनी आहे, त्या कंपनीची सुद्धा जमीन आहे आणि 83 एकर आहे. पण ही 83 एकर जमीन ही एमआयडीसीली जो एरिया फायनल केलेला आहे त्या एरियातून वगळण्यात आली आहे. कारण का ही जमीन ईडीकडे आहे. ईडीकडे ही केंद्र सरकारने स्वतःकडे ताब्यात घेतलेली आहे. आता नीरव मोदीचं नाव राम शिंदे साहेबांनी काढलेलंच आहे. तर ही जमीन कधी घेतली? तर ही जमीन 2011 ते 2014 पर्यंत घेतलेली आहे. तर मी आता सरकारला विनंती करतो, 2011 ते 14 मध्ये नीरव मोदींनी कंपनीच्या माध्यमातून आणि स्वतः इथं ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या जमिनी घेत असताना कुणी मदत केली याची शहानिशा या राज्य सरकारने केली पाहिजे. माझं तर मत आहे ईडीली सुद्धा या बाबतीत आता लक्ष घालण्याची जरूरत आहे. या काळामध्ये लोकप्रतिनिधी तिथं कोण होतं? तर तिथं लोकप्रतिनिधी हे राम शिंदे स्वतः होते. मी तिथं नव्हतो आणि एमआयडीसीला जी जमीन आज फायनल केली आहे त्याच्यामध्ये ही जमीन नाहीये. त्यामुळे उगाच कुणीही चुकीची माहिती ही विधान परिषदेमध्ये मांडू नये. त्याच्याच बरोबर यांनी अजून काही नावं घेतली ज्याच्यामध्ये
कमलेश रतिलाल शहा आणि त्याच्यात गट नंबर 4041 असं काही दिलेलं, ही जमीन सुद्धा 2014च्या आधी खरेदी केलेली आहे. 2014 म्हणजे 2019ला मी आमदार झालो, 19 नंतर नाही. त्याच्याच बरोबर त्यांनी अजून काही लोकांचं नाव उल्लेख केलं, ज्याच्यामध्ये शहा, बन्सल, अगरवाल, भट, पथरिया आदी या व्यक्तींचे नावं घेण्यात आली. यांनी सगळ्यांनी जमिनी 11 ते 14 घेतल्या होत्या आणि बहुतांश जमिनी या नीरव मोदींना या लोकांनी विकल्या आणि काही लोकांकडे अजून थोड्याफार जमिनी त्याच्यामध्ये असू शकतात. पण ह्या सगळ्या जमिनी 2014च्या आधी घेतलेल्या आहेत. त्याच्याच बरोबर काल आपण जर बघितलं तर मी त्या महिलेचं नाव घेणार नाही, पण त्यांनी एका महिलेचं नाव याच्यामध्ये घेतलं आणि ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण का या जमिनीमध्ये MIDCच्या बाबतीत सुद्धा असेल, नाही तर नीरव मोदीच्या बाबतीत सुद्धा या महिलेचं कुठंही घेणं देणं नाही. ज्या महिलेचं नाव त्यांनी घेतलं त्या महिलेच्या नावावर पूर्वी जमीन नव्हती. दुर्दैवाने त्यांच्या आई जेव्हा वारल्या त्या महिलेच्या, तर वारसा नोंदलेली ती जमीन या महिलेच्या नावाली 2017ला झाली. मग तुम्ही भाषण करत असताना, रोहित पवारला अडचणीत आणत असताना अशा पद्धतीने ज्या महिलेचं कुठेही संबंध या गोष्टीला नाही, तुम्ही ते पब्लिश करता, मतदारसंघात पाठवता, मग कुठं ना कुठंतरी या महिलेचं नाव लोकात गेल्यामुळे या बिचाऱ्या महिलेचं नाव संबंध कुठेही नसताना सुद्धा त्यांचं नाव तुम्ही कुठंतरी मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध मी त्या ठिकाणी करतो. त्यामुळे राम शिंदे साहेबांनी कितीही गळा कोरडा होऊस तर कितीही सांगितलं तरी लोकांना माहितीये या MIDC साठी त्यांनी कुठेही प्रयत्न केले नाहीत. हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत हे मी केलेला पाठपुरावा या MIDC बद्दलचं याचं डॉक्युमेंट आहे. ते मी मीडियाला सुद्धा देईल, मंत्री महोदयांना सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे मी मंत्री महोदयाची विनंती करतो, हे नीरव मोदी हा जो विषय आहे त्याच्यात ईडीने लक्ष घातलंय, तुम्ही लक्ष घालायची जरूरत नाही. आणि MIDCची जमीन जी आता सर्वे झालेली आहे त्याच्यात फॉरेस्टची जमीन नाही, नीरव मोदीची जमीन नाही. त्यामुळे उगाच कुणीतरी खोटी माहिती आपल्याला दिली म्हणून तुम्ही जमिनी अधिग्रहण करण्याचा MIDCचा जो काही मुद्दा आहे तो अजून लांबणीवर टाकू नये. कारण का एकदा चॅप्टर 6 तिथं नोटीस निघाल्यानंतर त्या पुढे काही प्रक्रिया असते. माझ्या मतदारसंघामध्ये युवांसाठी तिथं कंपन्या येणं महत्वाचं आहे. त्यामुळे कितीही माझ्या विरोधकांनी प्रयत्न केला तरी शहानिशा तुम्ही करावी. तुम्ही स्वतः याच्यामध्ये विविध पद्धतीने कारवाई करायचं त्या करा, पण उगाच अधिसूचना काढण्यासाठी अजून वेळ तुम्ही घेऊ नका. आदरणीय स्पीकर साहेबांनी आज बैठक ही लावलेली आहे. मी अपेक्षा करतो की 3 दिवसापूर्वी ते एका बैठकीला येऊ शकले नाही, आज ते येतील. स्पीकर साहेबांचा मान ते राखतील, मतदारसंघातल्या युवांचा मान ते राखतील आणि जे 25,200 लोकांनी आता स्वाक्षरी केलेल्या आहेत त्याला सुद्धा मान देऊन आज बैठक घेऊन आजच्या आज अधिसूचना जी फक्त त्यांच्या सहीसाठी थांबलेली ते काढतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी मी करतो. राम शिंदे यांच्यावर तुमचा थेट आरोप आहे का? काय 100% दिशाभूल करत आहेत. मी लोअर हाऊसचा सदस्य आहे, मी लोकातून निवडून आलेलो आहे आणि अपर हाऊसमध्ये त्यांनी या बाबतीत खोटी माहिती ही हाऊसला दिलेली आहे. अशा पद्धतीने खोट्या बातम्या, खोट्या गोष्टी हाऊसमध्ये बोलणं योग्य नाही. म्हणून मी विरोधी पक्ष नेता दानवे साहेबांना सुद्धा पत्र देणार आहे आणि आपल्या ज्या उपसभापती महोदय आहेत त्यांना सुद्धा पत्र देणार आहे की ही खोटी माहिती असल्यामुळे पटलावरनं जर काढता येत असेल, कुठल्या कलमाच्या अंडर काढायची तो तुम्ही त्यामध्ये विषय घ्यावा. आणि एका महिलेचं नाव कुठेही संबंध नसताना उगाच भाषणाच्या योगामध्ये काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करून त्या महिलेच्या नावाचा अवमान त्या ठिकाणी तुम्ही करत असाल त्याचा मी निषेध करतो. त्यामुळे इथं कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न हा राम शिंदे करत आहेत आणि नीरव मोदीच्या बाबतीतलं जे काही जमीन आहे ती कंपनी आहे. मीच बोलतो की आता त्याच्यामध्ये ईडीने तर लक्ष घातलेलंच आहे. अजून सरकारने SIT लावा नाही तर काही लावा,
याच्यामध्ये लक्ष घाला. 2011 ते 14 या जमिनी घेत असताना कुणी कुणी त्यांना मदत केली याच्यात खऱ्या अर्थाने राम शिंदेनी हा विषय काढलाच आहे. तर अजून खोलात जाऊन नीरव मोदीशी कोण संलग्न आहे याची माहिती लोकांसमोर येण्याची जरूरत आहे. पण ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून मला उद्योग मंत्र्यांना विनंती करायची, कृपा करून अजून वेळ याच्यामध्ये घालू नका. याच्यात जे अलिगेशन झालेले आहेत ते राम शिंदे साहेबांच्याच काळातले आहेत, त्यामुळे त्याची वेगळी कारवाई तुम्ही करा. पण हा जो काही गट ते बोलत आहेत हा गट एमआयडीसीच्या सर्व्हेमध्ये 1100 एकराच्या सर्व्हेमध्ये नाही. त्यामुळे उगाच लोकांचा वेळ कसा जाणार नाही या बाबतीतली दक्षता ही मंत्री महोदयांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. तुम्ही राम शिंदे यांच्यावर थेट आरोप करताय का? कारण 2011 ते 14 या दरम्यान खरेदी झालेली नीरव मोदी यांची जमीन आणि त्या संदर्भातले पुरावे तुमच्याकडे आहेत का? आणि अशा प्रकारचे पुरावे जे आहेत ते तुम्ही ईडीकडे सादर करणार आहात का? हे बघा, याच्यात ही जमीन ईडीली जप्त केली आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ह्या जमिनी कशा कशा घेतल्या याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता ईडी त्याच्यामध्ये लक्ष घालतच असेल, पण जर राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून या जमिनीसाठी वेगळं काही एखादी एसआयटी वगैरे नेमली, त्याला जे काही डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट मी देईल. विषय एवढाच आहे की श्रेय घेण्यासाठी नाहीतर श्रेय दुसऱ्याला न देण्यासाठी तुम्ही सामान्य लोकांच्या भवितव्यासाठी का खेळता असा माझा तिथं प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही हे का करू शकला नाही. जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो, जेव्हा देसाई साहेब मंत्री होते, नागपूरला आमचं पहिलं अधिवेशन झालं, तिथं पहिलं पत्र मी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी बैठका लावल्या. ज्या आपल्या तटकरे ताई आहेत त्या राज्यमंत्री होत्या, त्यांच्याबरोबर बैठका झाल्या. त्यानंतर आदेश निघाले सर्व्हेसाठी. आदेश होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सर्व्हे झाले. मग जो सर्व्हे योग्य वाटला, जी जागा तिथं मोठे प्रोजेक्ट येऊ शकतात ती जागा तिथं फायनल करण्यात आली. आणि हे बघा, 1.5 ते 2 वर्ष केंद्र सरकारने सुद्धा आणि राज्य सरकारने सुद्धा सांगितलं होतं की सर्व्हे ह्या ज्या काही गोष्टी, जसं आपण आपल्या लोकसंख्येचा जो सर्व्हे दर 10 वर्षांनी होत असतो, पण केंद्राने कोविडच्या काळामध्ये केला नाही कारण का कोविड होतं, करोना होतं. तसंच या सर्व्हेला करोनाच्या काळामध्ये अडचणी होत्या, तेव्हा परवानगी नव्हती. पण जशी परवानगी मिळाली तसा आपण सर्व्हे करून घेतला. सर्व्हे करून घेतल्यानंतर HPC यांनी सुद्धा याला मान्यता दिली, हाय पॉवर्ड कमिटीली. त्यामुळे जे काय केले ते महाविकास आघाडीच्या काळामध्येच आपण केलेलं आहे. ते स्वतः 5 वर्ष मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळेस ते काय करत होते, त्यांच्या विभागाकडे तर दुर्लक्ष होतं, मतदारसंघाकडे दुर्लक्ष होतं. एमआयडीसीच्या बाबतीत त्यांनी काय पाठपुरावा केला असेल त्याचे कागदपत्र त्यांनी द्यावेत. पण उगाच हवेत बोलून चालणार नाही. आणि ही एमआयडीसी 1100 एकराची अतिशय महत्वाची आहे. जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपल्या मतदारसंघामध्ये नॅशनल हायवे नाहीयेत, तेव्हा आम्ही या बाबतीतला पाठपुरावा गडकरी साहेबांबरोबर केला, विनंती केली. त्याचे सुद्धा पत्र माझ्याकडे आहेत. आणि गडकरी साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांकडे बघून राजकीय मतभेद मनामध्ये न ठेवता 1600 कोटीचे 2 मोठे नॅशनल हायवे दिले. आणि या 2 मोठ्या नॅशनल हायवेमुळे 1100 एकराची जी मोठी एमआयडीसी आहे, जी आता आपण त्यासाठी पाठपुरावा करत आहे, तिथं अनेक कंपन्या येऊ शकतात. कंपन्या आणायच्या कशा हे आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही सुद्धा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये तिथं काम करतो, ओळखी आहेत. फक्त तिथं एमआयडीसी होणं आणि त्याच्यावर शिक्के पडणं हे अतिशय महत्वाचं आहे. उद्योग मंत्र्यांना मी विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भेदभाव न करता, भाजपच्या नेत्यांची कितीही तुम्हाला प्रेशर असेल, कितीही तुमचं एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर तिथं आणलं असेल, तर त्या सगळीकडे दुर्लक्ष करून युवकांचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे. हा फक्त कर्जत जामखेडचा विषय राहिलेला नाही. महाराष्ट्रातले युवा हे उदय सामंत साहेबांना प्रश्न करत आहेत. जेव्हा कुठल्याही युवकांचा हाताच्या कामाचा विषय येतो, नोकरीचा विषय येतो, तिथं राजकारण कशाला असा प्रश्न महाराष्ट्रातले युवा आता उदय सामंत साहेबांना करत आहेत. त्यामुळे आता उदय सामंत साहेबांना मला विनंती करायची आहे की इथं तुम्हाला मला सहकार्य करायचं नाही,
माझ्या मतदारसंघातल्या युवांना सहकार्य करायचंय आणि या महाराष्ट्रातल्या युवांना एक संदेश द्यायचा आहे की मी म्हणजे उदय सामंत हे महाराष्ट्र राज्याचे इंडस्ट्री मिनिस्टर कुठल्याही प्रकारे राजकीय दबावाला बळी न पडता युवकांचा विचार करत ही अधिसूचना पुढच्या 1-2 दिवसामध्ये काढतो हे आश्वासित आणि एक अशी सकारात्मक भूमिका उदय सामंत साहेबांनी घ्यावी अशी मी विनंती करतो. आजच तुम्ही बोलवलं, आज सगळे कागदपत्र घेऊन आज इथं आपण जे काय आहे दूध का दूध पाणी का पाणी आपण इथं करूया. तेवढी हिंमत लोकांच्या वतीने माझी आहे. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. ती हिंमत त्यांची आहे का ते त्यांना तुम्ही विचारावं. असेल वेळ ही असेल, जागा ही असेल, वेळ तुम्ही ठरवा, आम्हाला सांगावं. विधान भवन सोमवार आणि मंगळवार कामकाज बंद असणार आहे. त्या दरम्यानच पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा आहे. यासाठी हे बंद केले का अशा पद्धतीची चर्चा आहे काय? हे बघा, कालच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. काही नेते असं बोलत होते की कालच नाही तर आजच आपण अधिवेशन संपवावं. पण काही नेते ज्याच्यामध्ये काँग्रेसचे असतील, वरच्या हाऊसचे विरोधी पक्ष नेता दानवे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल, पवार साहेबांबरोबर असणारा गट म्हणजे जयंतराव पाटील साहेब असतील आणि काही ठराविक सत्तेत असणारे सुद्धा लोक म्हणाले की नाही आपल्याला 4 तारखेपर्यंत न्यावं लागेल. पण देशाचे प्रमुख जर आपल्या राज्यामध्ये येत असतील आणि त्याच्यामुळे जर एखादा कार्यक्रम असेल तर ते कारण देऊन सोमवार मंगळवार घेत नाही का हे मला सांगता येणार नाही. पण 4 तारखेपर्यंत ते घेत आहेत म्हणजे 2, 3, 4 जे आजच बंद होणार होतं ते 3 दिवस तरी चालेल. त्याचं स्वागत आम्ही सर्वजण नक्कीच करतो. अजितदादा मुख्यमंत्री होतील असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मी आधीपासून म्हणतोय अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पुतण्या म्हणून मलाही त्याचा आनंद होणार आहे. विषय एवढाच आहे की ज्या विचाराच्या विरोधात आपण काम करत आलो आहोत आजपर्यंत त्या विचाराबरोबर राहून जर ते मुख्यमंत्री बनत असेल तर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून कुठेतरी मला नाराजगी वाटेल. पण तुम्ही जर बघितलं तर भाजप खूप हुशार आहे. अजितदादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा कुठेही लोकांमध्ये मीडियामध्ये व्यक्त केली नाही. एकदा फक्त एक स्टेटमेंट केलं होतं. पण सत्तेत आल्यापासून त्यांनी त्या बाबतीत काही बोललेलं नाही. त्यामुळे ह्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत त्या आसपासच्या लोकांकडनं केल्या जातात. पण ह्याच्या मागे अजून एक भूमिका असू शकते जी आम्हाला वाटते की शिंदे गटाच्या लोकांना भीती वाटते की अजितदादांना मुख्यमंत्री केलं जाईल आणि अजितदादांच्या गटाला असं वाटतं की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. पण हा वाद कदाचित दादांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये नसेलही, पण तो वाद कदाचित भाजपकडनं मुद्दामून लावला जातो का काय. या दोघांमध्ये वाद झाला तर कदाचित या दोघांपैकी एक एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि कदाचित दादाही मुख्यमंत्री बनणार नाहीत. या दोघांचा वाद असल्यामुळे आणि तो वाद पुढे दाखवून कदाचित भाजपचाच मुख्यमंत्री होईल का काय अशी सुद्धा चर्चा काही लोकांमध्ये सुरू आहे. वायपी सेंटर आहे ते बैठक बोलवलेली आहे सर. मी जसं आधीही बोललेलो आहे 6 ते 7 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. गेल्या 4 दिवसामध्ये राहिलेल्या 20 जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. पण काही असे 9 जिल्हे आहेत जिथं पाऊस अजून सुद्धा झालेला नाही. त्याच्याचबरोबर आज जर तुम्ही काही विश्लेषकांचं आणि अभ्यासकांचं जे वेदरवर अभ्यास करतात त्यांचं एक आर्टिकल बघितलं तर परत 2 आठवडे पुढे पाऊस नाही. आता विषय एवढाच आहे की आपण जिथं खूप जास्त पाऊस झाला तिथं नुकसान झालंय, शेतकऱ्याचं झालंय, त्या बाबतीत सुद्धा सरकारने सकारात्मक भूमिका घ्यायची जरूरत आहे. पण ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे, पेरण्या झाल्या नाहीत, नाही तर गेल्या 4 दिवसामध्ये पाऊस झाला म्हणून पेरणी केली आहे पण पुढे पाऊस दिसत नाही, अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आढावा बैठक घ्यायची जरूरत आहे. त्यामध्ये तुम्ही IMD ला बोलवा, अजून वेदरचे जे काही कंपन्या त्यांना बोलवा, उद्याची परिस्थिती काय राहणार आहे याचा अभ्यास तुम्ही करा आणि मग त्या अनुषंगाने कुठेतरी योग्य असं धोरण करण्याची जरूरत आहे. कारण का दुबार पेरणीची अडचण शेतकऱ्यावर जेव्हा येते तेव्हा केलेला खर्च हा शेतकऱ्याच्या अंगावर पडतो, नुकसान शेतकऱ्याला होतं. पण
पण आज या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलं तर सातत्याने झालेला पाऊस दिवाळीच्या काळामध्ये त्याचे पैसे गेले 9 महिने अजून शेतकऱ्याला मिळाले नाही. कांदा अनुदान अजून त्याचा पैसा मिळालेला नाही. 50,000 जे काय प्रोत्साहनपर निधी सरकारकडनं मिळणार होता तोही मिळालेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं विदर्भ भागामध्ये आणि काही प्रमाणात मराठवाड्यात 15,000 कोटी रुपयाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरी पडून आहे. आता तो त्यांच्या घरी पडून असेल तर त्यासाठी त्यांनी सावकार नाही तर कोणाकडनं ते पैसा घेतला असेल, पण त्यांना अतिरिक्त पैसा अजून मिळालेला नाही. तर त्या शेतकऱ्याला भीती अशी आहे की या कापसाचं करायचं काय, आणि जर तो विकता आला नाही, त्यांच्या हातात अतिरिक्त पैसा येणार नाही, मग पुढचं वर्ष घालवायचं कसं, या त्यांच्या मुलांच्या फी भरायच्या कशा, असे सुद्धा प्रश्न या सगळ्या शेतकऱ्यांच्या पुढे आहे. त्यामुळे इथं ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे, उगाच मोगम भाषणं केली जातात, पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न हे इथं सोडवले जात नाही. त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे विमा आता काढले जात आहेत, 31 तारीख ही शेवटची तारीख आहे, पण बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय, तिथं इंटरनेट चालू नाही. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, लोड खूप आहे, इंटरनेट बंद पडतंय, वेबसाईट बंद पडते, अनेक लोक वंचित राहण्याची भीती तिथं आहे. त्यामुळे 31 तारीख ही शेवटची तारीख न धरता पाऊस सुद्धा शेवट झालेला आहे, पेरणी सुद्धा शेवट झालेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 15-20 दिवसाने आपल्याला तारीख वाढवता येईल का या बाबतीत सरकारने विचार करावा. काल मुंडे साहेबांनी सांगितलंय की सर्व युनिव्हर्सिटीला असं सांगण्यात आलंय की 31 तारीख ही शेवटची तारीख पेरण्याची आहे. तसं कधी कधी होत नसतं, कधी कधी तारीख पुढे जाऊ शकते. त्यामुळे 15-20 दिवस तारीख वाढवावी अशी विनंती मी मंत्री महोदयांना सुद्धा करतो, सरकारलाही सुद्धा करतो, आणि आता काही मंत्र्यांना मी भेटणार आहे, त्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने 100% करतो. गुरुजी हिंदी में हिंदी में जानना चाहेंगे कि 25 और 26 तारीख को इंडिया की बैठक जो ग्रुप बनाया गया है मुंबई में होने वाली है. एक तरफ पवार साहब लगातार दिल्ली में बड़े नेताओं के साथ बैठक कर रहे हैं, कितना बड़ा चैलेंजिंग होगा तीसरी बैठक में सभी को एक साथ लाना, क्योंकि बड़े बड़े जो पोस्ट हैं वहीं पे डिसाइडेड होना है. देखो, पहले जो बीजेपी के विरोध में जो पक्ष है उसके कोऑर्डिनेशन के बारे में विषय थे, लेकिन 2-3 बैठका जो इंडिया के हुए, मतलब जो बीजेपी के खिलाफ वाला गठ है, तो बहुत अच्छी तरह से हुए. बिहार में जो बैठक हुई थी वहां पे 19 पार्टी आई थी, रिप्रेजेंटेटिव आए थे, और जो बैंगलोर में हुई 1 महीने बाद वहां पे करीबन 24 आए थे, और बंबई में जो होगी शायद उसमें और बढ़ सकते हैं. अभी इंडिया और एनडीए में फर्क इतना है, एनडीए में जो लोग सहभाग लिए थे, एक तो इलेक्शन जीतने के बाद बीजेपी ने कभी भी एनडीए की बैठक ली नहीं थी, हमारी बैठक बहुत बार हुई थी. तो एनडीए मतलब बीजेपी को अभी डर लग रहा है कि ये जो विरोध में जो सब पक्ष है वो साथ में आ रहे, नेता साथ में आ रहे, अच्छी बैठका हो रही है. तो अभी इसीलिए एनडीए के जो घटक पक्ष थे उनके बारे में बीजेपी भूल गई थी, अभी उनको उनके बारे में थोड़ा इंपॉर्टेंस लगने लगा है. तो उससे ही समझ में आ रहा है कि कहां पे तो अभी बीजेपी डर गई है, क्योंकि विरोध के लोग बहुत स्ट्रांगली आ रहे हैं, और सबसे बड़ी भूमिका राहुल गांधी साहब ले रहे हैं, क्योंकि वो जो भूमिका ले रहे हैं वो भूमिका कांग्रेस के बाजू से भी ले रहे हैं, लेकिन जहां पे उनका मित्र पक्ष है उनको अगर कुछ इशू, जैसे आपको एक विषय था तो आपका विषय उन्होंने सॉर्ट आउट किया, और वहां पे बड़ा मन कांग्रेस भी दिखा रही है. तो आगे जाके जो लोकसभा होगा उसमें बीजेपी को बहुत बड़ी तकलीफ होने वाली है. महाराष्ट्र को 100% फायदा होगा. बीजेपी को वह डर मन में था, उनका वोटर्स पे विश्वास नहीं था, बीजेपी के कार्यकर्ताओं पे विश्वास नहीं था, इसीलिए उन्होंने दो पक्ष फोड़े, एक शिवसेना फोड़ी, एक पवार कुटुंब और पार्टी भी फोड़ी. उसका मुख्य कारण कि उनको अभी डर लगने लगा है कि महाराष्ट्र में उनके जो आंकड़े आए थे लास्ट इलेक्शन में वो आंकड़े वापस नहीं आएंगे, इसीलिए लोगों ने उनको मतदान नहीं किया, नहीं करेंगे ऐसा उनको डर लग रहा है. इसीलिए जो पक्ष फूटता है उसका इक्वेशन, उसका आंकड़ा उनमें ऐड होके शायद वो जीत सकते हैं, ऐसे उनको लग रहा है. पार्टी फोड़ना उसमें से एक ही लग रहा है कि बीजेपी अभी डर गई है. पार्टी फोड़ी गई, लगातार सत्ता में आने के बाद एनसीपी के बड़े नेता प्रफुल्ल पटेल इस बात पे अब भी अड़े हुए हैं कि सीएम बनेंगे एक दिन अजीत पवार. क्या ये शगुफा फैलाया जा रहा है या फिर अलग तरीके से एनसीपी के जो बड़े दूसरे नेता उन्हें अपनी ओर लाने की कोशिश? देखो,
अजीत दादा अगर मुख्यमंत्री होते हैं, मैं उनका फैमिली मेंबर हूं, उसका आनंद मुझे होगा। लेकिन महाराष्ट्र का नागरिक होते हुए जिस विचार के खिलाफ वो खुद अजीत दादा 30-35 साल से काम कर रहे, उसी विचार के साथ जाके अगर वो मुख्यमंत्री बनते तो महाराष्ट्र का नागरिक होते हुए थोड़ा सा दुख होगा। वो अगर महाविकास आघाड़ी में होते तो जो 2024 में इलेक्शन होने वाला था राज्य का, वहां पे महाविकास आघाड़ी बहुत पावरफुली जीतने वाली थी, वहां पे वो मुख्यमंत्री बनते थे। लेकिन एक आप चीज की नोंद लो कि अजीत दादा ने कभी भी खुद इस सरकार में आने के बाद कहां पे बोला नहीं कि उनको मुख्यमंत्री बनना है। ये जो बोल रहे हैं तो आसपास के लोग ही बोल रहे हैं। अभी एकनाथ शिंदे साहब के लोग एकनाथ शिंदे साहब के बाजू से बोल रहे, अजीत दादा के लोग अजीत दादा के बाजू से बोल रहे। अभी ऐसे लग रहा है कि बीजेपी की ये रणनीति है कि शिंदे गट और अजीत दादा का गट, इसमें ये युद्ध जो चालू है सीएम के पद का, इतना बड़े आगे जाके फिर बीजेपी ही प्रस्ताव लाएगी। आप दोनों में युद्ध बहुत बड़ा है इस सीएम के बारे में, तो आप में से कोई भी सीएम शायद नहीं बनेगा। जो सीएम है उनको डीसीएम बनाया जाएगा और आगे जाके कुछ दिनों में या महीनों में शायद बीजेपी का ही मुख्यमंत्री बनेगा। और जब वो बनेगा तब आप सबको पता चलेगा कि रणनीति जब बीजेपी सोचती है तब सिर्फ खुद का ही विचार वो करती है। मणिपुर मामले में अमित शाह कहते हैं कि ये जो वीडियो सामने लाया गया है, ये कहीं न कहीं मोदी सरकार की इमेज खराब करने के लिए लाया गया है। और इस पर असदुद्दीन ओवैसी ने कहा है कि मोदी सरकार को खुद की इमेज की पड़ी है, लेकिन खुद की महिलाओं की नहीं। देखो, उन्होंने अमित शाह साहब ने ये नहीं कहा कि वीडियो गलत है, उन्होंने कहा कि इसका टाइमिंग गलत है। ये देखो, वहां पे इंटरनेट की सख्ती की थी, बंद था इंटरनेट। किसी ने वीडियो 3-4 महीने पहले निकाला था, वो अभी आया। अभी वो किसने लाया, क्यों लाया गया, उसमें तो हम राजनीति नहीं कर रहे। हमारा कहना एक ही है, कोई भी उस बारे में राजनीति न करे, बीजेपी भी न करे और बीजेपी के खिलाफ जो पक्ष है वो भी न करे, क्योंकि वहां पे ह्यूमैनिटी का विषय है। मणिपुर की सिचुएशन ह्यूमैनिटी के एंगल बहुत खराब। ये जो वीडियो आया उसके साथ और बहुत सारे इंसिडेंसेस महिलाओं के विरोध में वहां पे हुए, गरीबों के विरोध में हुए। वो धीरे धीरे बाहर आ रहे, लेकिन वो बाहर लोगों के माध्यम से ही आए। अगर आप बीजेपी के जो एमएलएज है वहां पे उनको भी जाके पूछे तो उनके फैमिली मेंबर पे भी अत्याचार वहां पे हुए हैं। ऐसी सिचुएशन मणिपुर में है, इसलिए राजनीति इसमें कोई न लाए, लेकिन वहां की सिचुएशन कंट्रोल करना बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि दूसरे राज्य के जो नागरिक है उनका कहना ऐसा है, अगर मणिपुर में बीजेपी की सत्ता है, केंद्र में बीजेपी की सत्ता है, तो 2 पावर वहां पे है। और ये 2 पावर होते हुए भी जो सत्ता केंद्र सरकार में सत्ते में पावर है, वो मणिपुर के बारे में कुछ भी कहने के लिए तैयार नहीं है। वहां पे जो देश के प्रमुख है वो जाने के लिए तैयार नहीं। वहां के लोगों का ऐसा ही कहना है, हमको राजनीति नहीं करना, लेकिन हमारे जो नेता है या देश के जो नेता है वहां पे अगर आएंगे तो हमको कुछ सपोर्ट मिलेगा। और जो दूसरे राज्य के लोग बोल रहे हैं कि मणिपुर ये देश का एक हिस्सा है, वो हमारे भाई बहन है, अगर वो प्रॉब्लम में है और देश के प्रमुख वहां पे अगर नहीं जाते उनको सपोर्ट करने के लिए, तो दूसरे राज्य में ये सिचुएशन अगर आएगी तो मणिपुर के बारे में जैसी भूमिका जो देश के प्रमुख के उन्होंने ली, वैसे भूमिका वो शायद हमारे राज्य के लोगों के बारे में भी लेंगे। आज राजनीति की जरूरत नहीं, लेकिन सपोर्ट की जरूरत है, वो केंद्र सरकार से मिलते हुए दिख नहीं रहा। इसीलिए लोग पूरे देश के आज नाराज है। अगर आप देखें महाराष्ट्र में भी जहां पे ट्राइबल लोग रहते हैं वहां पे भी 5-5, 10-10 हजार के अभी मोर्चे निकल रहे हैं, लेकिन वहां पे कहा पे कोई भी पक्ष का फ्लैग लिया नहीं जा रहा। वहां पे सिर्फ सहानुभूति और ह्यूमैनिटी के बाजू से वहां पे मोर्चे होते हुए हम सबको दिखने लगे। रोहित पवार सर, भाजपाचे जे एक स्पोक पर्सन आहेत बिहारचे विनोद शर्मा, मणिपूरच्या
हिंसाचाराच्या संदर्भात त्यांनी आपल्या सर्व पदावरतून राजीनामा दिलेला आहे. त्यांनी मोदींना देखील विरोध केलेला आहे. मोदी हे गाढ झोपेत आहेत. हे मणिपूरचे जे मुख्यमंत्री आहेत बीरेन सिंग यांना अजूनपर्यंत मणिपूरच्या संपूर्ण घटनेनंतर हटवत का नाही त्या पदावरतून असा सवाल उपस्थित करून ते पक्षातून बाहेर पडले. खरं तर एवढं मोठं मन बिहारच्या एका स्पोक पर्सनली बीजेपीचा दाखवला असेल. ते काय बोलले हे मला सांगता येणार नाही, पण तुम्ही जे मला सांगितलं त्याच्यावरनं त्यांनी पक्षप्रमुखांवर नाराजगी व्यक्त केली. भूमिका घेणं महत्वाचं असतं. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी परिस्थिती आहे, आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली. तशी भूमिका भाजप असू नाही तर इतर कुठलेही पक्ष असो, त्याच्या कार्यकर्त्यांनाही असं वाटतं की त्यांच्या नेत्यांनी कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे. पण मणिपूरच्या बाबतीत भाजपचे जे प्रमुख नेते आहेत ते कुणीच भूमिका घेत नाहीत. म्हणून भाजपचेच पदाधिकारी ज्यांना माणुसकी महत्वाची वाटते, भाजपचेच कार्यकर्ते ज्यांना माणुसकी महत्वाची वाटते, असे सर्व लोक माणुसकीच्या बाजूने त्यांच्या पक्षप्रमुखाच्या विरोधात जर बोलत असेल तर आपल्याला हेच म्हणावं लागेल, आज सुद्धा इंडियामध्ये माणुसकी राहिलेली आहे आणि ती जपण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या सर्वांची आहे.